नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 12 व 13 मे 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. भारताचे पुढील संरक्षण प्रमुख म्हणजेच CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अतिशय इम्पॉर्टंट महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच NS राजा सुब्रमणी. ओके, तर NS राजा सुब्रमणी हे भारताचे पुढील संरक्षण प्रमुख म्हणजेच नवीन CDS म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा, भारत सरकारद्वारे लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची भारताचे पुढील संरक्षण प्रमुख म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच CDS म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, आणि बघा, ते सध्या CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे 2026 रोजी संपल्यानंतर त्यांचा पदभार स्वीकारतील. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे. 2025मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पंचायत पुरस्कार मिळवले आहेत? ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच कर्नाटक. तर बघा, 2025मध्ये म्हणजेच मागील वर्षीमध्ये सर्वाधिक पंचायत पुरस्कार मिळवणारे राज्य आहे कर्नाटक. ओके, तर लक्षात ठेवा, कर्नाटक या राज्याची राजधानी आहे बघा बेंगलोर. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा, पंचायती राज मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीनुसार मुख्य तपशील खालीलप्रमाणे आहेत. तर बघा, प्रथम स्थान आहे कर्नाटक राज्याचे आणि कर्नाटक या राज्यातील सर्वाधिक म्हणजेच 6 पंचायतींनी या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. ओके, तर बघा, दुसरे स्थान आहे आंध्र प्रदेश आणि ओडिसा या राज्याचे. तर बघा, या दोन्ही राज्यांनी प्रत्येकी 5 पुरस्कारांसह अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा, बघा, एकूण पुरस्कार देशभरातील 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधून एकूण 42 पंचायतींची या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. ओके, तर बघा, म्हणजेच हा जो पुरस्कार आहे तो राष्ट्रीय पंचायती पुरस्कारांचे वितरण 3 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे केले जाणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. इल्दी-रहिमान हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर बघा, क्षेपणास्त्राचं नाव आहे इल्दी-रहिमान. तर बघा, हे जे क्षेपणास्त्र आहे ते तुर्की या देशाने विकसित केलेले आहे. ओके, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर लक्षात ठेवा, तुर्की या देशाची राजधानी आहे अंकारा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ म्हणजेच CBFCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच विनायक कुमार सक्सेना. तर बघा, विनायक कुमार सक्सेना यांची नुकतीच केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ म्हणजेच CBFCच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 आहे. बघा, अंदमान आणि निकोबारवरील कोणत्या बेटाजवळ पाण्याखालील सर्वात मोठा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे? ओके, तर बघा, त्या बेटाचं नाव आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच स्वराज द्वीप. तर स्वराज द्वीप म्हणजेच या बेटाजवळ पाण्याखालील सर्वात मोठा राष्ट्रध्वज फडकावण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, पाण्याच्या खालील सर्वात मोठा राष्ट्रध्वज अंदमान आणि निकोबारमधील स्वराज द्वीप याचे पूर्वीचे नाव आहे हॅवलॉक आयलंड. ओके, तर या बेटाजवळ फडकवण्यात आलेलं आहे. ओके, तर बघा, हे जे बेट आहे ते अंदमानमधील आपल्या प्रसिद्ध राधानगर समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखले जाते आणि जिथे हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे. जागतिक स्थलांतर अहवाल 2026 नुसार 2024मध्ये कोणत्या देशाला परकीय चलन सर्वाधिक मिळाले आहे? ओके, तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच बघा आपला भारत. तर भारताला जागतिक स्थलांतर अहवाल 2026 नुसार 2024मध्ये भारताला सर्वाधिक परकीय चलन मिळालेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेने म्हणजेच IOM
या संघटनेने प्रसिद्ध केलेल्या जागतिक स्थलांतर अहवाल 2026 म्हणजेच वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2026नुसार 2024मध्ये जगामध्ये सर्वाधिक परकीय चलन म्हणजेच रेमिटेन्सेस मिळवणारा भारत हा देश आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, भारताची ऐतिहासिक कामगिरी काय आहे? तर 2024मध्ये परदेशातील भारतीयांनी तब्बल देशामध्ये $137.67 म्हणजेच अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे $138 अब्ज पाठवलेले आहेत. ओके, तर बघा, जागतिक स्तरावर 100 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 आहे. कोणत्या संस्थेने आशियातील पहिली 3D प्रिंटेड मंगळ किरणोत्सर्ग संरक्षण ढाल विकसित केली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच आका स्पेस स्टुडिओ आणि मायकॉब. ओके, तर बघा, या संस्थेने आशियातील पहिली 3D प्रिंटेड मंगळ किरणोत्सर्ग संरक्षण ढाल विकसित केली आहे. बघा, आशियातील पहिली 3D प्रिंटेड मंगळ किरणोत्सर्ग संरक्षण ढाल म्हणजेच आशियाज फर्स्ट 3D प्रिंटेड मार्स रेडिएशन शील्ड ही अहमदाबाद येथील आका स्पेस स्टुडिओ आणि मायकॉब या 2 भारतीय स्टार्टअप्सनी संयुक्तपणे विकसित केलेली आहे. ओके, तर बघा, याचा उद्देश काय असणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मंगळ ग्रहावरती असणाऱ्या अत्यंत घातक वैश्विक किरणोत्सर्गापासून भविष्यातील अंतराळवीरांचे आणि त्यांच्या निवासस्थानांचे संरक्षण करणे हा या ढालीचा मुख्य उद्देश असणार आहे. ओके, आणि ही रचना मजबूत असण्यासोबतच तेथील तापमानाचा समतोल राखण्यासाठीही सक्षम आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 8 आहे. कोणत्या रेल्वे झोनने 2025-26मध्ये TRD मालमत्तेत सर्वोत्तम कामगिरी केली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच दक्षिण रेल्वे. तर बघा, दक्षिण रेल्वेने 2025-26मध्ये TRD मालमत्तेमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे. भारताला अमेरिकेने प्रत्यावर्तनाचा भाग म्हणून किती पुरातन वस्तू परत केल्या आहेत? तर बघा, नुकत्याच भारताला अमेरिकेने प्रत्यावर्तनाचा भाग म्हणून एकूण 657 एवढ्या पुरातन वस्तू परत केल्या आहेत. ओके, तर लक्षात ठेवा ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा डोनाल्ड ट्रम्प. अमेरिकेचे चलन आहे डॉलर. तर चला बघूयात आपण थोडक्यामध्ये. तर बघा, अमेरिकेने भारताला प्रत्यावर्तनाचा भाग म्हणून एकूण 657 प्राचीन आणि मौल्यवान वस्तू परत केल्या आहेत. तर बघा, न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आंतरराष्ट्रीय तस्करी टोळ्यांविरुद्ध केलेल्या विविध तपासानंतर या वस्तू भारताकडे सुपूर्द केलेल्या आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 10 आहे. केंद्र सरकारकडून कापूस उत्पादक अभियान अंतर्गत 5 वर्षासाठी किती निधी वाटप केला आहे? ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच 5,659.22 कोटी एवढी रक्कम केंद्र सरकारकडून कापूस उत्पादक अभियान अंतर्गत 5 वर्षासाठी वाटप केलेली आहे. ओके, ते लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हे जे अभियान आहे या अभियानाची घोषणा अर्थसंकल्प 2025-26 मध्ये करण्यात आली होती आणि 5 मे 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने याला अंतिम मंजुरी दिलेली आहे. तर बघा, याचा उद्देश काय असणार आहे? तर बघूयात आपण. बघा, भारतामधील कापूस क्षेत्रामधील घटती उत्पादकता, कीड रोगांच्या समस्या उदाहरणार्थ बोंडअळी या प्रकारच्या कापूस रोगांच्या अडथळे दूर करणे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतीय वस्त्रोद्योगाची स्पर्धात्मकता वाढवणे असे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 11 आहे. चर्चेत असणारे सायकी ही मोहीम कोणत्या संस्थेची आहे? तर बघा, सायकी ही जी मोहीम आहे ती नासाची आहे. ओके, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर नासा ही एक अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. ओके, तर लक्षात ठेवा. अमेरिकेची राजधानी आहे बघा वॉशिंग्टन DC. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. अमेरिकेचे चलन आहे अमेरिकन डॉलर. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, या मोहिमेबद्दल बघूयात आपण. सायकी ही जी मोहीम आहे ते सध्या कशामुळे चर्चेत आहे?
तर बघा ऑक्टोबर 2023मध्ये प्रक्षेपित झालेले हे अंतराळयान 15 मे 2026 रोजी मंगळ ग्रहाच्या अगदी जवळून प्रवास करणार आहे आणि या प्रवासादरम्यान यान मंगळ ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून स्वतःचा वेग वाढवेल आणि आपली दिशा बदलेल, ज्याला ग्रॅव्हिटी असिस्ट किंवा स्लिंगशॉट मॅन्युवर असे म्हटले जाते. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचा उद्देश काय आहे तर बघा, मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान असलेल्या 16 सायकी नावाच्या एका दुर्मिळ धातूंची समृद्ध आणि असलेल्या लघुग्रहांचा अभ्यास करणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 12 आहे. बघा, आसाम या राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच हिमंता बिस्वा शर्मा. तर बघा हिमंता बिस्वा शर्मा हे आसाम या राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहेत. ओके, तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा नुकत्याच्या निवडणुका पार पडल्या होत्या आणि त्यामध्ये हिमंता बिस्वा शर्मा यांना म्हणजेच त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा, आसाम या राज्याची राजधानी आहे बघा दिसपूर. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 13 आहे, जागतिक स्थलांतरित पक्षी दिन केव्हा साजरा केला जातो? तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी म्हणजेच वरीलपैकी दोन्ही. तर बघा दरवर्षी आपण ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि मे महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी असे वर्षातून 2 वेळेस हा जो दिवस आहे ज्याचं नाव आहे जागतिक स्थलांतरित पक्षी दिन हा दिवस साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा चला बघूयात आपण याबद्दल. पक्ष्यांच्या स्थलांतराचे चक्र आणि उत्तर व दक्षिण गोलार्धात त्यांचे वेगवेगळे काळ लक्षात घेऊन हा जो दिवस आहे तो वर्षातून 2दा साजरा केला जातो. बघा 2026मध्ये तारखा काय आहेत म्हणजेच हा जो दिवस आहे तो 2026मध्ये आपण 9 मे 2026 या दिवशी आणि 10 ऑक्टोबर 2026 या दिवशी असे वर्षातून 2 वेळेस साजरा केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा यावर्षीची म्हणजेच 2026ची थीम आहे बघा या दिवसाची, प्रत्येक पक्षी महत्त्वाचा, तुमची निरीक्षणे मोलाची, म्हणजेच एव्हरी बर्ड काउंट, युअर ऑब्झर्वेशन मॅटर. ओके, तर लक्षात ठेवा ही 2026ची थीम आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक 14 आहे, कोणत्या देशाला जागतिक पोलाद संघटनेने जगातील दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश म्हणून घोषित केले आहे? ओके, तर लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे भारत. तर बघा ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर आपल्या भारत देशाला जागतिक पोलाद संघटनेने जगातील दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश म्हणून घोषित केले आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा पहिल्या स्थानावर आहे चीन हा देश. ओके, तर चीन हा देश अजूनही जगातील सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश असून तो पहिल्या स्थानावरती आहे. ओके, तर आणि भारताचे स्थान आहे बघा दुसरे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 15 आहे, भारताचे सर्वात सक्रिय आंतरराष्ट्रीय मास्टर्स कोण बनले आहेत? तर बघा त्यांचं नाव आहे अपर सक्सेना. तर ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर अपर सक्सेना हे भारताचे सर्वात सक्रिय आंतरराष्ट्रीय मास्टर बनलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. आणि याच प्रश्नाबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण 12 आणि 13 मे म्हणजेच काल आणि आजचे जे चालू घडामोडीचे प्रश्न होते ते आपण पाहिलेले आहेत. ओके, आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट करून कळवू शकता. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच उद्या. धन्यवाद.